पोलार्ड. आदित्य वाजपेयी. पुढचा चेंडू स्ट्राइकवर आहे पोलार्ड. 5 चेंडू 15. मोठा फटका मारण्याचा पूर्ण इथे प्रयत्न केला गेला होता. दुसरी धाव होते का, कारण इथे मिसफील्ड झाली आहे आणि मिसफील्डचा इथे परिणाम भोगावा लागेल. चार चेंडू 13 धावांची आवश्यकता. प्रेशर प्रेशर प्रेशर. या प्रेशर मध्ये शिट्टी कोणाची वाजते ठरणं पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि शिट्टी वाजली आहे प्रेक्षकांमधून. कॅच होते का. 100 अटेम्प्ट नक्कीच झाला होता. 2 हात टाकले असते तर कदाचित हा झेल झाला असता. अजूनही 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. जर 2 षटकार लगावले तर 1001 रुपयांचं रोख पारितोषिक अरुण यांच्याकडून. आदित्य आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू 1 धाव आणि नॉन स्ट्राइकला आता उभे आहेत किरण पोलार्ड, कारण स्ट्राइकवर आता नक्कीच मात्र स्ट्राइक रोटेट करणं महत्वाचं आहे. पुढचा चेंडू उचलून मारलाय, जास्त एलिव्हेशन. चेंडू जातोय आकाशात, झाडाला लागून येतोय खाली, परंतु घोषित क्षेत्रात 1 धाव. दोन चेंडू 2 षटकार लगावले तर तेजस ठाकूर यांच्याकडून देखील 1001 रुपयांचं रोख पारितोषिक इथे जाहीर होत आहे. प्रेक्षकांमध्ये इथे रोमांच वाढतोय, उत्साह वाढतोय. पाहूयात पुढचा चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा पूर्ण प्रयत्न आणि अतिशय चांगला असा लो कॅच इथे घेतला. वॉरियर्स संघ शेवटपर्यंत फाईट करतोय. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. क्रिकेटचा सामना आहे, अजूनही सामना संपला नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही घडू शकतं. आता मात्र आदित्यकडून अपेक्षा असणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त एक लीगल डिलिव्हरीची, कारण 1 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. हा चेंडू महत्वाचा ठरणार आहे. लीगल डिलिव्हरी एक्सपेक्टेड आहे. नवीन बॅट्समन देखील या वेळेस मात्र स्लोवर 1. नक्कीच वॉरियर संघाला वाटलं होतं की कदाचित या सामन्यात देखील सुपर ओव्हरचा चान्स मिळू शकतो की काय, परंतु उद्धवची बॅटिंग पण बघ ना. उद्धवनी काय नाही केलं. एक आहे, उद्धवनी 4 रन आहे. आणि 2 विकेट घेतले. त्याने नाही नाही नाही, बॉलर कोण आहे, तू कोण बोलतोय.
नाही 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 दुसरा चिम्या चिम्या कोणतरी बोलला ना तू शिवला हा हा